की म्युच्युअल फंडमध्ये एका जणाचा लॉस झाला किंवा म्युच्युअल फंडमध्ये काही कधी पैसे कोणाचे बुडाले किंवा त्यांना प्रॉपर रिटर्न झालं नाही, मग तर म्युच्युअल फंड हा खरंच मित्रांनो स्कॅम आहे का? म्युच्युअल फंड खरंच पूर्णपणे एक व्हॅलिड इन्व्हेस्टमेंटचा मार्ग आहे? हे मित्रांनो हा जो प्रश्न आहे ह्याचं उत्तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू आणि एक्झॅक्ट आपण लक्षात घेऊ की खरंच म्युच्युअल फंड हा एक स्कॅम आहे का खरंच इन्व्हेस्टमेंटचं एकदम बेस्ट साधन आहे. ओके, तर मित्रांनो एक बघायला गेलं तर म्युच्युअल फंड म्हणजे काय की सगळ्यांनी एकत्र केलेला पैसा पूर्णपणे फंड मॅनेजर आणि गव्हर्नमेंटच्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी पैसा इन्व्हेस्टमेंट करणं. त्यामध्ये मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर आपल्याला पर्टिक्युलर कुठले तरी स्टॉक किंवा कुठं वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटची अदर वेगवेगळे ऑप्शन आपल्याला ओळखण्याची गरज नसते. त्याचं कारण काय की इथं फंड मॅनेजर आपली इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे ते मॅनेज करत असतात. ओके, मग मित्रांनो एक म्युच्युअल फंड एक खरंच बघायला गेलं तर स्वतः एक म्युच्युअल फंड हा एक स्कॅम नाही, परंतु एक म्युच्युअल फंडमध्ये जे काही म्युच्युअल फंड तुम्हाला सेल करतात किंवा म्युच्युअल फंडबद्दल तुम्हाला जे काही लोक माहिती सांगतात ते लोक कुठेतरी एक स्कॅम करायला बघतात आणि त्या लोकांच्या माध्यमातून कुठेतरी स्कॅमला आमंत्रण देण्यात येतं. मग मित्रांनो असे कोणते म्युच्युअल फंडमध्ये गोष्टी आहेत की ज्या आपण ॲज अ एक इन्व्हेस्टर म्हणून चांगल्या पद्धतीच्या आपण त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपण आपली इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये करताना आपण त्या गोष्टीचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. तर मित्रांनो एक म्युच्युअल फंडचा एक पहिला स्कॅमचा प्रकार म्हणजे एक आहे की एक फिक्स रिटर्न. तर तुम्हाला एखादा जर कोण व्यक्ती म्हणत असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा वर्षाला एक 15%, 16% किंवा 13% एकदम फिक्स रिटर्न मिळतात, तर मित्रांनो असं एकदम तो कुठेतरी म्युच्युअल फंडला स्कॅमला कुठेतरी आमंत्रण देतो. त्याचं कारण काय की पूर्णपणे जे काय बघतो आपण पूर्णपणे गव्हर्नमेंट सुद्धा म्युच्युअल फंड सही आहे ही जी काय कॅम्पेन आहे, गव्हर्नमेंट सुद्धा एकच म्हणतं की म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज ऑल द प्लीज रीड द ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. म्हणजे काय याचा अर्थ की पूर्णपणे ती गव्हर्नमेंटच म्हणतं की ही गुंतवणूक जी काय आहे ही बाजाराच्या पूर्णपणे म्हणजे ही एक स्टॉक मार्केटवर किंवा वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या साधनावर डिपेंड असते. त्यामुळे तुम्ही एखादा गुंठा घेतला किंवा तुम्ही एखादी जमीन घेतली तर तो गुंठा किंवा ती जमीन त्याचं व्हॅल्युएशन उद्या फिक्स एवढं होणार असं नसतं. तसंच मित्रांनो म्युच्युअल फंड एक अशी गुंतवणूक आहे की ज्याचा पूर्णपणे तुम्हाला शुअर शॉर्ट रिटर्न नसतात, परंतु एकच आहे चांगल्या फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट केली तर बेस्ट रिटर्न मिळतात. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की पूर्णपणे सेफ रिटर्न मिळतात आणि 100% तेवढं फिक्स रिटर्न मिळतात. सेफ्टी तुमच्या पैशाची सेफ्टी राहते, परंतु तुम्हाला सेफ्टी आणि पूर्णपणे एकदम फिक्स रिटर्न मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये मिळत नसतात. असं जर कोण म्हणत असेल तर ते कुठेतरी स्कॅम आहे असं तुम्ही समजायला पाहिजे. ओके, हा एक झाला. एक स्कॅमचा एक दुसरा भाग एक म्युच्युअल फंडमध्ये एक असतो की म्युच्युअल फंडमध्ये एक 2 प्रकारचे फंड असतात मित्रांनो, एक डायरेक्ट फंड आणि रेग्युलर फंड. मग एक डायरेक्ट फंड आणि रेग्युलर फंड. मग ह्याच्यात एक रेग्युलर फंड काय असतो की एक म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरच्या माध्यमातून किंवा म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशन जी काही एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून रेग्युलर फंडचे कुठेतरी फंड डिस्ट्रीब्यूट केला जातात. मग यामध्ये मित्रांनो डायरेक्ट फंड आणि रेग्युलर फंड ह्याच्यामध्ये जे काही एक्सपेन्स रेशो असतो म्हणजे गुंतवणूकदाराला लागणारा गुंतवणुकीचा जो काही चार्ज असतो तो एक्सपेन्स रेशो डायरेक्ट फंडपेक्षा रेग्युलर फंडमध्ये जास्त असतो. त्यामुळे मित्रांनो ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला तो फंड आपण जो काही इन्व्हेस्टमेंट आपल्याला ज्यांनी काही सजेस्ट केलेला फंड आहे तो डायरेक्ट फंड आहे का रेग्युलर फंड आहे हा सुद्धा एक फंडचा पूर्णपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ओके, आणि एक तिसरा जर स्कॅमचं बघायला गेलं तर एक पॅनिक सेलिंग. मित्रांनो एक म्युच्युअल फंड एकदम सगळ्यात म्हणजे एकदम सगळ्यात म्युच्युअल फंडचा एक महत्त्वाची गोष्ट अशीच आहे की पूर्णपणे एक स्टॉक मार्केटवर म्युच्युअल फंड डिपेंड असतो. मग कधी-कधी काय होतं की कुठेतरी युद्धजन्य परिस्थिती किंवा जिओपॉलिटिकल वेगवेगळ्या ठिकाणी कधी-कधी मार्केट जर पडलेलं असेल तर आपल्या म्युच्युअल फंडची एनएव्ही पूर्णपणे म्युच्युअल फंडची एनएव्ही सुद्धा मार्केटसोबत पडते. परंतु आपला जो काही एजंट आहे किंवा आपला जो काही म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आहे हा आपल्याला कुठेतरी सेलिंग करा मार्केट भरपूर पडणार आहे असं म्हणतो. मग ही जी काही पॅनिक सेलिंगचा जो काही विषय आहे मित्रांनो ह्याच्यामुळे आपला एक नॉर्मल गुंतवणूकदार लॉस करतो. तसं न करता तुम्ही मार्केट जरी पडलेलं असेल तरी तुम्ही एस-आय-पी सुरू ठेवायची आणि पॅनिक सेलिंग कधीही करायची नाही. पॅनिक सेलिंग जर केली तर आपल्याला आपल्या पैशाचा कुठेतरी लॉस होऊ शकतो. ओके, हा एकदम महत्त्वाचा मित्रांनो लक्षात घेणं गोष्टी गरजेचं आहे. आणि अजून एक चौथा याचा एक स्कॅम सारखा चौथा भाग म्हणजे काय की अशा मार्केटमध्ये काय काय ॲप्लिकेशन येतात किंवा काय काय तुम्हाला ॲडव्हर्टाइज येतात की या ॲपमध्ये पैसे टाका म्युच्युअल फंडच्या नावाखाली. असं ॲप्लिकेशन येतात आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पैसे टाकण्याचा ते प्रयत्न करतात टाकून घेण्याचा आणि ते पैसे आपले कुठेतरी बुडतात. मग ह्याला कुठेतरी एक म्युच्युअल फंडच्या नावानेच कुठेतरी आपल्या इन्व्हेस्टरला अट्रॅक्ट केलं जातं क्लायंटला. त्यामुळे मित्रांनो असं कोणत्याही म्हणजे ज्या काही पूर्णपणे इलिगली किंवा रेग्युलेशन खाली ॲप्लिकेशन ज्या काही नवीन ॲप्लिकेशन आहेत त्या ॲप्लिकेशनला डायरेक्ट पैसे इन्व्हेस्टमेंट करू नका. तुम्ही पूर्णपणे म्युच्युअल फंड ही जी काही इंडस्ट्री आहे ही पूर्णपणे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ह्या पूर्णपणे ह्या संस्थेच्या अंतर्गत ही इंडस्ट्री वर्किंग होते. त्यामुळं जे काही सगळे लिगली रजिस्ट्रेशन आहे का पूर्णपणे त्या कंपनीचं किंवा आपल्या ॲप्लिकेशनचं पूर्णपणे मार्केटमध्ये व्हॅल्यू काय आहे
पूर्णपणे सेबी रजिस्टर्ड आहे का, या सगळ्या गोष्टी मित्रांनो बघणं गरजेचं आहे. मग हे जे काय 3-4 गोष्टी आहेत, ह्या 3-4 गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर आपणही कुठेतरी स्कॅमपासून दूर जातो. मग आणि आपणही कुठेतरी स्कॅमचा, आज आपला मराठी माणूस कुठेतरी भरपूर काही स्कॅमचा किंवा गुंतवणुकीच्या स्कॅमचा बळी पडत आहे. मग खरंच म्युच्युअल फंड ही एक स्वतःमध्ये एक स्कॅम नसून म्युच्युअल फंड सभोवताली जे काही लोक आहेत, की जे तुम्हाला तुमच्या समाजातले लोक आहेत, की ते म्युच्युअल फंड बद्दल तुम्हाला वेगवेगळं कुठेतरी अट्रॅक्शन दाखवतात किंवा कुठेतरी अति चांगले म्हणतात किंवा एकदम हे म्हणतात. अशा लोकांपासून लांब राहून पूर्णपणे जे एकदम सेबी रजिस्टर्ड तुमचा ब्रोकर पाहिजे, सेबी रजिस्टरला तुम्हाला जो काही ॲडवाईस देतो, म्हणजे एक सेबी रजिस्टरचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पाहिजे, की त्यांनी कुठेतरी पूर्णपणे फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला देतो. मग पर्सनली मित्रांनो, एक NISMचं जर म्हटलं तर आपण एक पर्सनली मी सुद्धा एक सेबी रजिस्टरचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फंड सजेस्ट करू शकतो आणि एक आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू कनेक्ट झालेलो आहे. मग असे तुम्हाला तुमच्या समाजात, तुम्हाला तुमच्या सिटीत, तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला तुमच्या सभोवताली असे सेबी रजिस्टर्ड जे काही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत, त्या लोकांचा तुम्ही सल्ला घ्या. तर त्यांचा जरी नाही सल्ला भेटला तरी आपण आपलं डिजिटली पूर्णपणे महाराष्ट्रात कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मित्रांनो, म्युच्युअल फंड एकदम वन ऑफ द बेस्ट इन्व्हेस्टमेंटचं साधन आहे. या इन्व्हेस्टमेंटच्या साधनाचा तुम्ही बेस्ट चांगल्या पद्धतीचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. फक्त एकच आहे की मी जे काही 3-4 पॅरामीटर सांगितले, 3-4 पॅरामीटर आपण लक्षात घ्या. ह्या 3-4 पॅरामीटरमध्ये आपण स्वतः त्याच्यात नाही फसलं पाहिजे. ह्या गोष्टीची जर तुम्ही काळजी घेतली तर म्युच्युअल फंड एकदम वन ऑफ द बेस्ट तुमच्यासाठी चांगलं इन्व्हेस्टमेंटचं साधन राहील. चालेल, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा, कारण की त्यांना सुद्धा कुठेतरी सतर्क राहणं, सावध राहणं गरजेचं आहे. आणि आपल्या चॅनलला अजून एकदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचं कारण काय मित्रांनो, मी जे काय फायनान्स रिलेटेड व्हिडिओ आपण पूर्णपणे एकदम कंटेंट म्हणजे म्युच्युअल फंड, इन्व्हेस्टमेंट, फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, ट्रेडिंग, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे काय वेल्थ, डॉक्टर मोरे वेल्थ हा जो चॅनल आहे, ह्या चॅनलचा एकच उद्देश आहे की पूर्णपणे जे काय फायनान्सचे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत, इव्हन इन्शुरन्स सुद्धा आपण ह्याच्यात कव्हर करतो मित्रांनो. हे फायनान्सचे प्रत्येक प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मित्रांनो माझं काम आहे. त्यामुळं मी ते काम पूर्णपणे प्रामाणिकपणे करतोच आहे. त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आपल्या व्हिडिओला. त्यामुळे मित्रांनो, लाईक करत चला. काय अडचण वाटल्यास तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा किंवा आम्ही कुठेतरी चांगल्या पद्धतीचा अजूनही अपडेट होण्याचा प्रयत्न करू शकतो. थँक्यू, धन्यवाद.